आपण हे जे आत्ता बोललो ना त्याच्यामध्ये आम्हाला पण खूपदा म्हणजे आमचं पण कन्फ्युजन आहे या बाबतीमध्ये की पिंक सॉल्ट आपलं आयोडाइज सॉल्ट म्हणजे टाटाचं जे आहे त्याच्यातही आता ते लो सोडियम वगैरे अजून काय काय व्हेरियंट्स आलेले आहेत आणि रॉक सॉल्ट हे जे काय सगळे मिठाचे हे आहेत एक्झॅक्टली काय काय फरक आहे त्याच्यात. हे जे सॉल्ट्स असतात जे रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आता पिंक सॉल्ट हे पिंक आहे तर त्याच्यामध्ये आयर्न, मीठ कमी खा हे डॉक्टर का सांगतात ब्लड प्रेशरमध्ये. मग त्याचा अल्टरनेटिव्ह पिंक सॉल्ट आहे का? तर नाही. का? कारण जेवढं प्रमाण सोडियमचं आपण नॉर्मल आयोडाइज सॉल्टमध्ये खातो तेवढंच प्रमाणात ते पिंक सॉल्टमध्ये पण आहे, तेवढ्याच प्रमाणात ते सेंधा नमक मध्ये पण आहे आणि तेवढ्याच प्रमाणात ते रॉक सॉल्ट मध्ये पण आहे. आपण लॉंग टर्म करता हे जर सॉल्ट चालू ठेवले तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात जे आयोडिनाइज सॉल्ट मध्ये आयोडीन आहे ते जर आपल्या शरीरात गेलं नाही तर आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतील सुरुवातीपासून तर ते ॲग्रावेट म्हणजे वाढू शकतात किंवा आपल्याला नव्याने येऊ शकतात. हाय बीपी आणि लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे डायबिटीस सारखे यांचा एकमेकांशी कितपत संबंध आहे आणि त्याच यांनी दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांचं नॅचरली लो बीपी असतं जसं आपण मगाशी म्हटलं आणि जर ते कुठल्याही कारणामुळे असेल नॅचरली लो बीपी असणं अगदी डिहायड्रेशनमुळे सुद्धा तर असं काही आहे का की मग त्यांच्यामध्ये हे डिसिजेस होण्याचं प्रमाण थोडंसं कमी असेल किंवा त्यांना ते आयुष्यात उशिरा येतील. बऱ्याच वेळेला लेटर इयर्स म्हणजे 10 ते 15 वर्षानंतर ब्लड प्रेशर वाढायला लागते कारण डायबेटीसमध्ये किडनीवर परिणाम व्हायला सुरुवात होतो 10 ते 15 वर्षांनंतर. त्याला आपण म्हणतो डायबेटिक नेफ्रोपॅथी. काही वेळेला ते क्रॉनिक किडनी डिसिजेसमध्ये पण कन्वर्ट होतात आणि जेव्हा ते क्रॉनिक किडनी डिसिजेसमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा त्याच्यामुळे येणारं जे ब्लड प्रेशर असतं ते खूप जास्त रेझिस्टंट असतं, म्हणजे ते कंट्रोल करायला खूप वेळ लागतो. प्रेग्नन्सीमध्ये जे बीपीच्या ह्याच्यामध्ये काय काय फ्लक्च्युएशन होतात? साधारणतः प्रेग्नन्सीच्या 20व्या वीक नंतर म्हणजे 20व्या आठवड्यानंतर जेव्हा बायकांमध्ये ब्लड प्रेशर येतं तर त्याला आम्ही प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो. आजकालच्या बायकांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यात त्यांना पीसीओडी सारखे अनेक आजार पण असतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात आणि त्याच्यामुळे. हॅलो, सगळ्यांचं स्वागत अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण जो विषय घेतो आहोत तो बऱ्याच लोकांसाठी महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे रक्तदाब किंवा बीपी. आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर स्वप्नील जोशी. आपण हे जे आत्ता बोललो ना त्याच्यामध्ये आम्हाला पण खूपदा म्हणजे आमचं पण कन्फ्युजन आहे या बाबतीमध्ये की पिंक सॉल्ट आपलं आयोडाइज सॉल्ट म्हणजे टाटाचं जे आहे त्याच्यातही आता ते लो सोडियम वगैरे अजून काय काय व्हेरियंट्स आलेले आहेत आणि रॉक सॉल्ट हे जे काय सगळे मिठाचे हे आहेत एक्झॅक्टली काय काय फरक आहे त्याच्यामध्ये आणि बीपीच्या दृष्टीने कुठलं चांगलं? सेंधा नमक. सेंधा नमक. तर हे सगळे जे आहेत ना याच्यामध्ये एक्झॅक्ट फरक काय काय आणि त्याच्यामध्ये असं गुणवत्तेच्या दृष्टीने काही फरक आहे का किंवा कोणी कुठल्या प्रकारे खावं याच्याबद्दल काही गाईडलाईन? आपण कुठल्या प्रकारचं मीठ खातो हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे की आपल्या शरीरात किती सोडियम जातं. आता रॉक सॉल्ट म्हणजे काय तर रॉक सॉल्ट म्हणजे ॲज द टर्मिनॉलॉजी सजेस्ट जे रॉक म्हणजे पर्वतांपासून मिळालेला सॉल्ट आहे त्याला आपण रॉक सॉल्ट म्हणतो. आता रॉक सॉल्टचाच एक प्रकार हा पिंक सॉल्ट आहे ज्याला आपण म्हणू शकतो ते हिमालयन सॉल्ट. म्हणजे हिमालयामध्ये जे सॉल्ट मिळतं त्याला पिंक सॉल्ट म्हणतात. आणि सेंधा नमक म्हणजे काय तर ते व्हाईट असतं, प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सॉल्ट आहे ते. हे जे सॉल्ट्स असतात जे रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आता पिंक सॉल्ट हे पिंक आहे तर त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं किंवा मॅग्नेशियम किंवा जे मिनरल्स कमी प्रमाणात असतात आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण या मिठांमध्ये जास्त असतं. म्हणून सध्या या सॉल्ट्सची चर्चा सुरू आहे. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की मीठ कमी खा हे डॉक्टर का सांगतात ब्लड प्रेशरमध्ये. मग त्याचा अल्टरनेटिव्ह पिंक सॉल्ट आहे का? तर नाही. का? कारण जेवढं प्रमाण सोडियमचं आपण नॉर्मल आयोडाइज सॉल्टमध्ये खातो तेवढंच प्रमाणात ते पिंक सॉल्टमध्ये पण आहे, तेवढ्याच प्रमाणात ते सेंधा नमकमध्ये पण आहे आणि तेवढ्याच प्रमाणात ते रॉक सॉल्टमध्ये पण आहे. आणि तिन्ही थोडेसेच व्हेरियंट्स आहेत, म्हणजे यांच्यामध्ये काही खूप फरक नाही. तर मग जर आपण आयोडाइज सॉल्ट नाही खाल्लं आणि हे सॉल्ट खाल्लं आपलं बीपी कमी होईल का? नाही. कारण सोडियम तर तेवढ्याच प्रमाणात जाते आपल्या शरीरात. इनफॅक्ट काही वेळेला असं होऊ शकतं की आपण लॉंग टर्म करता हे जर सॉल्ट चालू ठेवले
तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात जे आयोडिनाइज सॉल्टमध्ये आयोडीन आहे ते जर आपल्या शरीरात गेलं नाही तर आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतील सुरुवातीपासून तर ते ॲग्रवेट म्हणजे वाढू शकतात किंवा आपल्याला नव्याने येऊ शकतात. जर आपल्याला मध्यम मार्ग काढायचा झाला याचा तर आपण असं करू शकतो की आपण कुकिंगच्या वेळेला आयोडिनाइज सॉल्ट वापरू शकतो आणि जे वरतून आपण सॉल्ट वापरतो त्याच्याकरता पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट वापरू शकतो. त्याच्याने काय होईल की आपल्या शरीरातल्या डेफिशियन्सीजही क्रिएट होणार नाही, मायक्रोन्यूट्रियंट्स पण आपल्या शरीरात जातील आणि आपल्याला ओव्हरऑल ॲडव्हान्टेज मिळेल. पण पूर्णतः कुठलं तरी एक पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट वापरणं मी रेकमेंड करत नाही. म्हणजे जसं आपण तेल वेगवेगळी आलटून पालटून वापरतो किंवा एकाच याच्यामध्ये दोन्ही तिन्ही प्रकारची म्हणजे फोडणीसाठी मिश्र तेल वगैरे, तसं हे शिजवण्यासाठी किंवा भाज्या आमटी याच्यामध्ये घालण्यासाठी तुम्ही नॉर्मल आयोडाइज सॉल्ट वापरा आणि याच्यामध्ये वरून घ्यायला जे आहे ते तिथे मग तुम्ही पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्टचा हे करू. आणि इनफॅक्ट याच्या अजून जर आपण डिटेलमध्ये गेलो तर नॉर्मल जे बॉडीचं सोडियम रिक्वायरमेंट डेली आहे ते 4 to 6 ग्रॅम्स आहे पर डे. पण आपल्या इंडियन लोकांमध्ये जनरली इंडियन किंवा एशियन्समध्ये जे डेली सोडियम घेतलं जातं त्याचं प्रमाण 8 to 10 ग्रॅम्स आहे. म्हणजे जर आपल्याला मध्यम मार्गच काढायचा झाला तर आपण जे सॉल्ट वापरतो ते कमी प्रमाणात वापरा किंवा जर पिंक सॉल्ट तुम्ही वापरत असाल तर ते पण थोड्या कमी प्रमाणात वापरा. ऍक्च्युअली कारण त्याच्यात कसं आहे, खूप लोकांचा असा समज असतो की हे खाणं चांगलं आहे म्हणून ते जास्त प्रमाणात खातात, जास्त प्रमाणात आणि त्याच्यामुळे पण सेम डिसएडव्हान्टेजेस होऊ शकतात. म्हणून ओव्हरऑल सोडियम कंटेंट कमी करणं हे तेवढं महत्वाचं आहे. फक्त सॉल्ट बदलणं हा कुठल्याही प्रकारे ब्लड प्रेशरला ट्रीट करण्याचा मार्ग असू शकत नाही. पण असं पण एक आहे म्हणजे की लो बीपी आहे म्हणजे आपल्याला आता चला आपण व्यवस्थित असं लोणची किंवा असं चिप्स पापड म्हणजे जे बीपी साठी रेस्ट्रिक्टेड कॅटेगरीमध्ये जे सांगितलेले आहेत ते सगळ्या गोष्टी आपण मनमुराद खाऊ शकतो असं या लोकांचं अजिबात नाही, अजिबात नाही. आणि त्यातून मग म्हणजे ते बिंदास गिल्ट फ्री खाणं म्हणतात तसं ते एन्जॉय करू बघतात. पण मीठ जे आपण खातो त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असतं आणि सोडियम काय करतं शरीरात, जेव्हा आपण सोडियमचं प्रमाण एक्सेस होतं तर ते फ्लुइड रिटेन्शन करतं म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवतं. किडनीज मधनं जे पाणी फिल्ट्रेट होत असतं त्याचं प्रमाण शरीरात वाढायला लागतं, म्हणून आपलं वजन वाढायला लागतं आणि वजन वाढायला लागलं की त्याच्यामुळे मग आपल्याला ब्लड प्रेशर येतं. तर आता काही पेशंट्समध्ये सोडियमचे युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर समजा नाही आलं पण त्यांच्यामध्ये ओबेसिटी येऊ शकते, वजन वाढू शकतं त्यांचं, आणि वजन वाढल्यामुळे जे बाकीचे साईड इफेक्ट्स होतात ते त्यांना होऊ शकतात. आता सोडियम जर जास्त खाल्लं तर एंडोथिलियल डिस्फंक्शन पण होऊ शकतं. म्हणजे काय, आपल्या शरीरातल्या ज्या आर्टरीज आहेत त्यांच्यामधला जो लेअर आहे मसल्सचा त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे आर्टरीजचं आणि व्हेन्सचं आकुंचन प्रसारण पावण्याची जी क्रिया असते ती मंदावू शकते आणि त्याच्यामुळे केवळ ब्लड प्रेशरच तुम्हाला होईल असं नाही, तर त्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला हार्टचे विकार होणं, किडनीचे विकार होणं, वॉटर रिटेन्शनमुळे तुमचं वजन वाढलं तर तुम्हाला डायबिटीज होणं, अशा अनेक प्रकारचे रोग तुम्हाला होऊ शकतात. म्हणून फक्त आपण मीठ किंवा मिठाचे पदार्थ जास्त खाल्ले म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशरच होईल किंवा ते नाही खाल्ले तर आपल्याला ब्लड प्रेशर आपलं वाढणार नाही असा समज चुकीचा आहे. हाय बीपी आणि लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे डायबिटीस सारखे यांचा एकमेकांशी कितपत संबंध आहे. आणि त्याच यांनी दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांचं नॅचरली लो बीपी असं जसं आपण मगाशी म्हटलं आणि जर ते कुठल्याही कारणामुळे असेल नॅचरली लो बीपी असणं, अगदी डिहायड्रेशनमुळे सुद्धा, तर असं काही आहे का की मग त्यांच्यामध्ये हे डिसीजेस होण्याचं प्रमाण थोडंसं कमी असेल किंवा त्यांना ते आयुष्यात उशिरा येतील? जर आपण तात्विकदृष्ट्या विचार केला तर ब्लड प्रेशरचा आणि डायबिटीसचा आणि कोलेस्ट्रॉल यांचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणजे आपण म्हणू शकलो की हे सगळे भाऊबंदच आहेत. बऱ्याच पेशंट्सला डायबिटीस असतं पण ब्लड प्रेशर नसतं, बऱ्याच पेशंटला ब्लड प्रेशर असतं डायबिटीस नसतं, काही पेशंट्सला डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हार्टचे विकार सगळंच असतं. तर ते तुमच्या शरीरामध्ये किती मोठ्या प्रमाणात एंडोथिलियल डिस्फंक्शन किंवा इन्फ्लमेशन झालेलं आहे आणि किती प्रमाणात डॅमेज एंड ऑर्गन्सचं झालेलं आहे त्याच्यावर ते सगळं डिपेंडंट असतं. आता डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींमध्ये बऱ्याच वेळेला लेटर इयर्स म्हणजे 10 ते 15 वर्षानंतर ब्लड प्रेशर वाढायला लागते, कारण डायबिटीसमध्ये किडनीवर परिणाम व्हायला सुरुवात होतो 10 ते 15 वर्षांनंतर. त्याला आपण म्हणतो डायबेटिक नेफ्रोपॅथी. काही वेळेला ते क्रॉनिक किडनी डिसीजेस मध्ये पण
कन्वर्ट होतात आणि जेव्हा ते क्रॉनिक किडनी डिसिजेसमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा त्याच्यामुळे येणारं जे ब्लड प्रेशर असतं ते खूप जास्त रेझिस्टंट असतं, म्हणजे ते कंट्रोल करायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यासाठी मग 3-4 ड्रग्स पण वापरावे लागतात. आता डायबिटीजमुळे जे होणारं ब्लड प्रेशर असतं त्याच्यामध्ये साधारणतः एस इनिबिटर्स किंवा ARBs नावाचे जे ड्रग्ज असतात ते वापरले जातात, कारण हे ड्रग्ज जे असतात ते आपल्या किडनीचे जे ग्लोमेरुलर फिल्टर्स असतं, ग्लोमेरुलर ॲपरेटस असतं त्याच्यावर काम करतं आणि त्याच्यातनं हे होणारे जे लिकेजेस असतात ते थांबवतं. त्याच्यामुळे काही वेळेला तर डायबिटीसच्या पेशंट्समध्ये जर ब्लड प्रेशर 140/90 जरी अगदी मिळत असेल तरी आम्ही लो डोसमध्ये या गोळ्या चालू करतो जर त्यांच्यामध्ये प्रोटीन युरिया किंवा मायक्रो अल्ब्युमिन युरिया जर आम्हाला टेस्टमधून आढळून आला तर पुढे जाऊन किडनी डॅमेज होऊ नये जास्त प्रमाणात आणि पुढे जाऊन त्यांचं ब्लड प्रेशर खूप जास्त वाढू नये याच्याकरता या गोळ्या अगोदरच प्रायमरी लेवलला सुरू केल्या जातात. पण मग ह्या गोळ्या सुरू तुम्ही ज्या वेळेला करता एखाद्या पेशंटसाठी तर त्याला काही आधी ऍडिशनल टेस्ट करता की? ऍब्सोल्युटली, मी सांगितलं त्याप्रमाणे युरिन मधनं तुमच्या प्रोटीन्स जाते का त्याच्याकरता युरिन मायक्रो अल्ब्युमिन टेस्ट असतात. 24 आवर युरिन मायक्रो अल्ब्युमिन टेस्टमध्ये 24 तासात युरिन मधनं किती प्रमाणामध्ये प्रोटीन्स जात आहेत हे टेस्ट केले जातात. किंवा युरिन अल्ब्युमिन क्रिएट रेशो नावाची एक खूप चांगली टेस्ट आली आता. पूर्वी 24 तासाचं टेस्टिंग करायचे, हल्ली तर केवळ युरिन अल्ब्युमिन क्रिएट रेशो ही एक सिंपल टेस्ट केल्यावरच आपल्याला कळतं की आपल्याला लघवीतनं किती प्रमाणात प्रोटीन जात आहे आणि त्याच्यात जर आम्हाला आढळलं की या पेशंटच्या लघवीतनं बऱ्याच प्रमाणात प्रोटीन जात आहे तर मग त्यांना आम्ही त्या गोळ्या चालू करतो. ओके. पण अजून एक मला असं विचारायचं आहे की एखाद्याला डायबिटीस आहे तर 10-15 वर्षांनंतर पण त्याने तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे, त्याची लाईफस्टाईल, व्यायाम वगैरे यांच्या माध्यमातून. मग ह्याच्यामध्ये म्हणजे हे सगळ्यांनाच होतं असं नाहीये? सगळ्यांनाच सगळेच डिस्फंक्शन होतील असं नाहीये. म्हणजे काहींना किडनी डिस्फंक्शन होतात, काहींना ऑटोनॉमिक डिस्फंक्शन होतात डायबिटीसमध्ये. आता जसं मी सांगितलं की डायबिटीसमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं, तसंच डायबिटीसमध्ये ब्लड प्रेशर कमी पण होऊ शकतं. डायबिटीसमध्ये 10 ते 15 वर्षानंतर जसा किडनीवर परिणाम होतो तसा शरीरातल्या नर्व्हजवर पण परिणाम व्हायला सुरुवात होतो डायबिटीसमध्ये. आणि मग त्यावेळेला काही पेशंट्समध्ये वारंवार कॉन्स्टिपेशन होणं किंवा लूज मोशन्स होणं किंवा काही पेशंटला घाम येणं खूप जास्त प्रमाणात हे दिसायला लागतं. त्या पेशंट्समध्ये नर्व्स डॅमेज व्हायला लागतात डायबिटीसमुळे. ते आता ह्याच नर्व्स ज्या आपल्या शरीरात असतात ह्याच आपल्या हार्टला पण सप्लाय करतात. मग त्या हार्ट रेटमध्ये फ्लक्च्युएशन, BP मध्ये फ्लक्च्युएशन, मग त्याच नर्व्स आपल्या पोटाला पण सिक्रेट करतात. मग कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन्स किंवा त्याच नर्व्स आपल्या ब्लॅडरला पण सप्लाय करतात. म्हणून अशा डायबिटीसच्या पेशंट्समध्ये युरिनरी फ्लक्च्युएशन्स म्हणजे ब्लॅडर फ्लक्च्युएशन्स पण बघायला मिळतात म्हाताऱ्या लोकांमध्ये वगैरे. मग त्यावेळेस त्यांना कधी पूर्वेळ युरिनला म्हणजे जेव्हा जातात तेव्हा थांबायला लागतं किंवा कधी कधी युरिन अगदीच होत नाही, अडकून जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स बघायला मिळतात. मग अशा पेशंट्समध्ये BP कमी असण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. मग अशा पेशंट्समध्ये पण BPचे जे गोळ्या असतात त्यांचं प्रमाण हे किंवा डोस जे असतात ते ऍडजस्ट करावे लागतात. तर डायबिटीसमध्ये प्रत्येक वेळेलाच BP वाढेल असं नाहीये. काही पेशंटमध्ये हायपोग्लायसेमिया झाला तरी BP कमी होतो. ह्या सगळ्याचा सारासार विचार आपल्याला करावा लागतो. प्रेग्नन्सीमध्ये जे BPच्या ह्याच्यामध्ये काय काय फ्लक्च्युएशन्स होतात? प्रेग्नन्सीमध्ये आजकाल बायकांमध्ये ब्लड प्रेशर असण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. साधारणतः प्रेग्नन्सीच्या 20व्या वीक नंतर म्हणजे 20व्या आठवड्यानंतर जेव्हा बायकांमध्ये ब्लड प्रेशर येतं तर त्याला आम्ही प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो. आजकालच्या बायकांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यात त्यांना PCOD सारखे अनेक आजार पण असतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये ऑलरेडी जे चेंजेस झालेले असतात त्याच्याशी संलग्न ब्लड प्रेशर असण्याचं प्रमाण वाढायला लागलं. आता जेव्हा हे 20व्या आठवड्यानंतर जेव्हा हे ब्लड प्रेशर येतं तेव्हा ते 3 कॅटेगरीजचं असतं. पहिला कॅटेगरी जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्यामध्ये तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात काही सिम्पटम जाणवत नाही. त्याच्यानंतरची कॅटेगरी जी येते त्याला म्हणतात प्री एक्लेम्शिया. तर ह्यामध्ये काय असतं की ब्लड प्रेशर तर वाढलेलं असतंच पण युरिन मधनं प्रोटीन पण जातं आणि ही कंडिशन थोडी डेंजरस असते कारण ही कंडिशन ॲस्कलेट होऊ शकते. याच्यामध्ये ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढू तर शकतंच पण त्याच्याच बरोबर पुढे जाऊन बायकांमध्ये आकडी येण्याचं प्रमाण वाढतं
त्याला आम्ही एक्लेम्सिया म्हणतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कधी कधी लिव्हरवर दुष्परिणाम होऊन हेल्प सिंड्रोम सारखे काही डिसऑर्डर्स दिसायला लागतात. मग त्यावेळेला अर्जंटली सिझेरियन वगैरे करायला लागतं. हा जो मी सिंड्रोम सांगितला हेल्प सिंड्रोम, ह्याच्यामध्ये वाईड स्प्रेड शरीरामध्ये चेंजेस होतात. लिव्हरच्या एन्झाईम्समध्ये, प्लेटलेट्समध्ये, ब्लड प्रेशरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे मग त्या पेशंटची ट्रीटमेंट फार लवकर करावी लागते, पटकन करावी लागते. तर प्रेग्नन्सीमध्ये होणारं जे ब्लड प्रेशर आहे हे खूप अर्जंटली आणि ॲक्युरेटली त्याला ॲड्रेस करायला पाहिजे. आता प्रेग्नन्सीमध्ये जे ब्लड प्रेशर होतं त्याच्याकरता देण्यात येणाऱ्या गोळ्या पण रिस्ट्रिक्टेड आहेत. म्हणजे सगळ्याच ज्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत त्या प्रेग्नन्सीमुळे होणाऱ्या ब्लड प्रेशरमध्ये देता येत नाही. याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स, मिथाइल डोपा किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये निफेडेपिन नावाचे जे ड्रग्ज असतात, ह्या गोळ्या कॉमनली ब्लड प्रेशर ज्या कंट्रोल करतात त्याच्याकरता वापरल्या जातात. किंवा इंट्रा ऑपरेटिव्हली म्हणजे ICU मध्ये वगैरे जर पेशंट असेल तर त्याच्याकरता IV इंजेक्शन्स लॉबेटॉलॉलचे वगैरे वापरण्यात येतात. आता या गोळ्यांचेही काही दुष्परिणाम असतात, कारण साधारणतः या प्रेग्नन्सीमध्ये ज्या देण्यात येणाऱ्या मिथाइल डोपासारख्या गोळ्या असतात या 6 वाजेनंतर जनरली देत नाहीत. त्या 2 किंवा 3 डोसेसमध्ये दिल्या जातात, कारण त्या 6 वाजेनंतर दिल्या तर पेशंटला रात्री झोप येत नाही. ह्या गोळ्या कशा द्यायच्या, त्यांचं प्रमाण किती, याचं पण ॲक्युरसी आपल्याला पाळावी लागते. दुसरी गोष्ट, प्रेग्नन्सीमध्ये हे जे ब्लड प्रेशर होतं हे काही प्रमाणामध्ये होणाऱ्या बाळाला पण घातक असतं. जर तुमच्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये बीपीचं प्रमाण जास्त असेल त्यावेळेला तुम्हाला ब्लड प्रेशर डायग्नोज नाही झालं, पण जर तुमची दुसरी प्रेग्नन्सी असेल तर त्यात ते येण्याची शक्यता पण भरपूर जास्त असते. कारण दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला तुमचं एज पण तेवढं थोडं वाढलेलं असतं. एज जसं वाढलेलं असतं त्याचप्रमाणे डिस्फंक्शन्स पण काही झालेले असतात. तर त्याच्यामुळे ब्लड प्रेशर दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा तिसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये येण्याचं प्रमाण हे पहिल्या प्रेग्नन्सीपेक्षा जास्त असतं. त्यामुळे ह्या सगळे फॅक्टर्स पण आपल्याला त्यामध्ये लक्षात घ्यावे लागतात. एखाद्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने जरी बीपीची गोळी बंद केली, म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की काही सेकंडरी रिझन्स असतात की ते मूळ कारण गेलं की बीपी पण आपोआप नॅचरल हे होतं, मग गोळी बंद करतात. अशा केसमध्ये अशी काही कुठली लक्षणं आहेत का की जी नंतर पण मॉनिटर करायला पाहिजेत? म्हणजे बीपी नाही किंवा येणार नाही असं, किंवा असं काही म्हणजे शरीर असे काही हे देतं का, संकेत देतं का की काहीतरी आहे गडबड, ती गोळी बंद केल्यामुळे असं होतंय? कशाकडे लक्ष ठेवायला पाहिजे? जनरली ब्लड प्रेशरची गोळी बंद होत नाही. म्हणजे हे वास्तविकता आपण आपल्या दर्शकांना आणि प्रेक्षकांना क्लिअर केलं पाहिजे की अशा कुठल्याही कल्पनांमध्ये आपण राहू नये की आपली ब्लड प्रेशरची गोळी बंद होणार आहे. कारण का, ब्लड प्रेशर सामान्यतः जेव्हा तुम्हाला डायग्नोज झालं आहे तेव्हा ते तुमच्या शरीरामध्ये जे डिस्फंक्शन्स झालेले आहेत त्याच्यानंतरच डायग्नोज झालेलं आहे. म्हणून ते डिस्फंक्शन्स जे आहेत किंवा जे एजिंग झालेलं आहे तुमचं किंवा जे तुमचे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत शरीरामध्ये, आणि फॉर एक्झाम्पल ओबेसिटी आहे. आता जर तुम्ही ओबेसिटी रिव्हर्ट बॅक केली, म्हणजे तुम्ही जर 15 ते 20 किलो वजन कमी केलं तर तुमचं ब्लड प्रेशर काही काळ नॉर्मल राहू शकतं, पण नंतर जसं जसं तुमचं वय वाढतं तर परत तुम्हाला येऊ शकतं. म्हणून याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की आजकाल ना वेगवेगळे डिसऑर्डर्स करता रेमिशन हा शब्द वापरला जातो. म्हणजे तुम्ही जर साधारणतः सगळे यूट्यूब्स आणि बाकीचे ब्लॉग्स वगैरे सगळे बघितले तर त्याच्यामध्ये डायबेटीस रिव्हर्सल, बीपी रिव्हर्सल हे इतक्या मोठ्या प्रमाणात बोललं जातं, बट आय डोंट ॲग्री टू इट. रिव्हर्सल आणि रेमिशन याच्यात फरक आहे. रिव्हर्सल म्हणजे काय, तर एखादी गोष्ट कम्प्लिटली क्युअर होणं, आणि रेमिशन म्हणजे काय, तर एखादी तुम्हाला व्याधी आहे ती गोळी न घेता तुमची नॉर्मल राहणं, पण पुढे ती तुम्हाला येऊ शकते हे तुम्हाला माहिती असणं. हा रेमिशन आणि रिव्हर्सल मधला प्राथमिक फरक आहे. आपल्याकडे लोकांना पूर्णपणे क्युअर होईल, तुमचा डायबेटीस पूर्णपणे क्युअर होईल किंवा ब्लड प्रेशर पूर्णपणे क्युअर होईल अशा अनेक भूलथापा दिल्या जातात लोकांना, आणि आपले लोकही त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर साधारणतः ब्लड प्रेशर ही व्याधी अशी आहे की ती 90% लोकांमध्ये गोळी पूर्णपणे बंद होईल असं तुम्ही विचारच करू नका. आणि जर ते 10% मध्ये जी मी कारणं सांगितली त्याप्रमाणे जर ते कमी होत असेल
तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच कमी होईल. आता याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की गोळी बंद केल्यानंतर काय लक्षणं दिसू शकतात, तर जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा तुम्हाला दिसण्यात प्रॉब्लेम होत असेल, ब्लरिंग ऑफ विजन होत असेल, किंवा तुम्हाला तुमची मान सतत मानेच्या मागचा मणक्याचा भाग वगैरे दुखत असेल, चालताना दम लागत असेल, छातीत दुखत असेल, किंवा पाल्पिटेशन्स म्हणजे तुमच्या शरीराचे हृदयाचे ठोके वाढणं, धडधडणं हे जर जास्त होत असेल, तर मात्र तुम्ही अवश्य डॉक्टरकडे जाऊन बीपी तुमचं मॉनिटर केलं पाहिजे. आठवड्यातनं 2दा ते 3दा तुम्ही बीपीचे रिडिंग्स घेतले पाहिजे. आणि मग त्याच्यात जर पर्सिस्टंटली बीपी जास्त येत असेल, किंवा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग केलं पाहिजे. जर त्याच्यात तुमचं बीपी जास्त येत असेल तर तुम्ही गोळी चालू परत केली पाहिजे. झोप आणि ब्लड प्रेशर याचा कसा संबंध आहे एकमेकांशी? खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे आपण सगळे आजकाल जेव्हा आपल्या घरामध्ये वावरतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की कोणी ना कोणी रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल बघतच असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत रात्री मोबाईल बघण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर हे प्रमाण वाढल्यामुळे काय होतं की नॅचरली त्याच्यातल्या टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता त्या मोबाईलमुळे जे होणारे दुष्परिणाम आपल्या डोळ्यांवर, आपल्या ब्रेनवर, हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहेतच. त्याच्यामुळे आपल्या झोपेवर पण परिणाम होतो. त्यामुळे आता झोपेची सायकल पुढे पुढे जेव्हा जायला लागते की आपण समजा 10:30-11ला बेडवर गेलो आणि आपण 1 तास मोबाईल बघतोय, तर तो 1 तास मोबाईल जेव्हा आपण बघतो आणि संपतं तेव्हा 12 वाजलेले असतात, 11:30-12 जेव्हा वाजलेले असतात, त्याच्यानंतर अर्धा-पाऊण तासाने आपल्याला झोप यायला सुरुवात होते. म्हणजे ते क्लॉक ऍक्च्युली सुरू होतं 12:30 वाजेपासून. आपल्याला वाटतं की आपण 10:30 वाजता झोपायला गेलो, पण आपल्याला खरी झोप लागते 12:30 वाजता. ती पण पूर्णतः लागत नाही, कारण स्क्रीनवर आपण सतत आपल्या डोळ्यांनी आपण स्क्रीन बघितल्यामुळे त्याच्यामुळे जे आपले डोळ्याचे मसल्स थकलेले असतात किंवा आपल्या मेंदूवर जे परिणाम झालेले असतात त्यामुळे शांत झोप लागत नाही. आणि शांत झोप जर आपल्याला लागली नाही आणि आपल्या आर्टरीज आणि आपल्या वेसल्स आणि आपलं हार्ट पूर्णपणे रिलॅक्स झालं नाही, आपलं ब्रेन पूर्णपणे रिलॅक्स झालं नाही, तर आपलं ब्लड प्रेशर हे कॉन्स्टंटली वाढलेलंच राहणार. अर्थातच आपण जे बघतो त्याचा विचारही आपण आपल्या डोक्यात रात्री झोपेत करतच असतो. त्यामुळे झोपेच्या 1 तास अगोदर तुम्ही मोबाईल बंद केला पाहिजे. झोपताना रूम मधले सगळे लाईट पूर्णपणे बंद करून काळोख आणि अंधार केला पाहिजे. काही साधारण 1-2-3 उपाय मी तुम्हाला सांगतो. हे काही लिखित पुस्तकांमध्ये कुठे नाहीये, पण हे ऑब्झर्वेशन मधनं बघितले गेलेत की जर रात्री झोपण्याच्या अगोदर जर तुम्ही पुस्तकं वाचली किंवा तुम्ही पेपर वाचले किंवा तुमच्या आवडीचे मंत्र वगैरे तुम्ही काही चॅन्ट म्हणजे मंत्र म्हटले, तर बऱ्यापैकी चांगली झोप लागू शकते. तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. दुसरं, झोपण्याच्या अगोदर जर गरम पाण्याने आंघोळ केली तर बऱ्यापैकी तुम्हाला चांगली झोप लागू शकते. कारण रात्री झोपण्याच्या अगोदर जर गरम पाण्याने आंघोळ केली तर आपल्या शरीरात दिवसभर असणारं पेन, मसल्समध्ये असणारी स्टिफनेस ते कमी होतं, बॉडी रिलॅक्स होते बऱ्यापैकी, आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात आपल्याला झोप लागू शकते. तर हे काही साधे उपाय आहेत. झोपेची खोली पण ते टेम्परेचर कमी, म्हणजे गार असेल तर झोप चांगली लागते असं पण एक आहे. त्या खोलीमध्ये आवाज नको, म्युझिक थोडं लाईट तुम्ही कुठलं चालू केलं असेल ते चांगलं, किंवा म्हणजे अंधारलेली खोली, मंद दिवे पाहिजे, अंधारलेली खोली पाहिजे. खूप मोठे म्हणजे दिवे मोठ्या बल्ब असे फ्लॅशवाले वगैरे नको. मला वाटतं या नोटवर आपण आता इथे थांबूयात, कारण आज आपण बऱ्याचशा गोष्टींची चर्चा केलेली आहे आणि त्या माध्यमातून तुमचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह झालेले असतील, तुमच्या बऱ्याचशा शंकांचं समाधान झालं असेल याची मला खात्री आहे. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.